हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल गंमत इन लाईफ. हा आमच्या सोसायटीचा परिसर आहे, P2 लेवलचा. मी वॉक करताना ही क्लिप शूट केली होती गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. हॅलो गाईज, आज पाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर आज आमच्या सोसायटीमध्ये गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन आहे, तर आम्ही खाली जातो आहे. बघीन काही क्लिप्स काढल्या तर तुम्हालाही शेअर करेन. थँक्यू. आता मी खाली आली आहे. इथे ह्या क्लब हाऊसच्या पहिल्या माळ्यावर फेटा वगैरे बांधत आहेत बायकांना, ते चालू आहे. ही पालखी आहे आणि इथे हे दोघं जण फेटा बांधत आहेत. खूप उशीर लावला ह्या लोकांनी. या चिमुकल्यांनी दिंडी परफॉर्म केली आहे. हे पहिले छोटे विठ्ठल रुक्मिणी आणि मग हे अजून छोटे मावळे वगैरे हे वारकरी मागे आहेत. अशी लहान मुलांची दिंडी होती. नंतर या सगळ्या मुलांना एका ट्रकमध्ये बसवलेलं, कारण ती लहान मुलं शेवटी दमली होती. हे भगवे जे उडवतात ना, ते अगदी अमेझिंग दिसतं ना, अशा स्कायमध्ये. मला खूप आवडतं बघायला हे. ढोलताशा पथकाने त्यांचं काम सुरू केलेलं, ढोल वाजवण्याचं. पण लेझिमच्या बायका तिथे फेटेच बांधत होत्या आणि आता वाजलेले 6:30. ह्यावर्षी आमच्याकडे संध्याकाळचं शोभायात्रा ठेवलेली, कारण सकाळची सगळ्यांना घरातल्या पूजा वगैरे आटपून यायला जमत नाही बायकांना, म्हणून संध्याकाळी त्या लोकांनी ठेवले, जेणेकरून सगळ्या मोस्टली बायका तिथे परफॉर्म करतात. मी लेझिममध्ये परफॉर्म नाही केलेलं यावर्षी, काही कारणं होती त्याला. नेक्स्ट इयर बघू. हे आमचे 16 बिल्डिंगचे टॉवर्स आहेत. काही ठिकाणी कामं चालली आहेत कलरची, कारण 15 वर्ष झाली ना सोसायटीला, सो आता कलर करायला घेतला आहे. आता या बायकांचे सगळे परफॉर्मन्स चालू आहेत, जसं त्यांना शिकवलं आहे त्या. लेझिम डिरेक्ट करायला एक आहे मुलगा समोर, तो जसं सांगतो आहे तसं ह्या सगळ्या करत आहेत. आमच्या सोसायटीमध्ये सगळी मिक्स कम्युनिटी आहे. यातले 80% मराठी, तर बाकीचे 20% नॉन महाराष्ट्रीयन आहेत, पण ते एन्जॉय करतात आपलं कल्चर. ती मगाशची मुलं आहेत दिंडीतली, ती आता ट्रकमध्ये. हे जे आपले सण आहेत तेच आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतात, एक नवीन ऊर्जा देतात, म्हणून हे सण आपण सेलिब्रेट करायचे. आमच्या सोसायटीमध्ये सगळे सण खूप छान साजरे होतात. गुढीपाडव्याची शोभायात्रा पण असायची आधी, फक्त कोरोनानंतर बंद झाली होती. ती आता ह्या वर्षीपासून पुन्हा सुरू केली शोभायात्रा, अशी लेझिम वगैरे बायकांची, पेटे वगैरे घालून, आणि सकाळची असायची. पण त्याला प्रतिसाद फारसा मिळायचा नाही, म्हणून आता त्यांनी संध्याकाळची सुरू केली. मी एका मराठी कुटुंबात जन्माला आले याचा मला कायमच अभिमान राहिला, कारण आपल्याकडे हे जे सण आहेत ना, त्याचे वाईब आहेत ना, सॉलिडच आहेत त्याचे वाईब्स. आणि त्या प्रकारे आपण ते सण साजरे करतो ना, म्हणजे त्याला काही हेच नाही आहे, तोलमोलच नाही आहे. बघा ना किती छान वाटतं आहे. असं जरी बघितलं तरी किती पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याकडे. म्हणून खाली उतरायचं. घरात बसून काय करणार तुम्ही लोक? काही माणसं उतरत नाहीत खाली, त्याच्यासाठी पण कंटाळा करतात. आणि त्यातले काही महाराष्ट्रीयनच असतात मोस्टली, त्यांना कंटाळा येतो. सो दे शुड कम डाऊन अँड एन्जॉय. हा रथ आहे, त्याच्यामध्ये छोटी मुलं आहेत, वेशभूषा केली आहे त्यांनी. महाराणी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज पण आहे त्याच्यात, आणि इतर छोटी मुलं आहेत वेशभूषा केलेली.